श्रेणीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, खालीलपैकी क्रमिका कोणत्या येतात आणि अंकगणित श्रेणी आहे आणि त्याच्यात सामायिक फरक म्हणजे काय करायचं आपल्याला, डी काढायचं आहे. काय करायचं आहे, डी. आणि आपल्याला पहिलं सर्वप्रथम जाणून घ्यायचं आहे पहिली संख्या म्हणजे काय राहते, पहिले पद. पहिले पद, या पहिल्या संख्येला काय म्हणतात, पहिले पद. आणि याला T1 ने दर्शवतात. T1 2, T2 4, T3 काय येते 6 आणि T4 काय दिलेला आहे आपल्याला, T4 दिलेला आहे 8. या प्रकारे आपल्याला खालील दिलेलं आहे. तर याच्यातला काय करायचं आहे, सामायिक फरक आपल्याला काढायचा आहे. सामायिक फरक काढूतात तर काय करायचं, पहिले पद आपल्याला दिलेलं आहे तर काय करायचं आहे, सामायिक फरक काढण्यासाठी काय करायचं, T2 मधून T1 वजा करायचं आहे. सामायिक फरक डी बरोबर काढायचं आपल्याला, T2 वजा T1 बरोबर. आता 4 मधून आपण 2 काढल्याच्या नंतर किती राहतात, 2. नंतर आपल्याला काय काढायचं आहे, T3 मधून वजा की काय करायचं आहे, T2. 6 मधून आपल्याला किती काढायचे, आता 4 बरोबर 2. नंतर आपल्याला काय काढायचं आहे, T4 मधून वजा T3 काढायचं आहे. मग आपल्याला किती, 8 मधून वजा किती, 6 काढायचे आहेत. तर किती 8. जर संख्या 2 2 येत असेल अरे घ्यायचं उत्तर, तर ते सामायिक फरक किती झाला आपला, सामायिक तर सामायिक फरक बरोबर डी बरोबर काय आलं आपल्याशी 2 आहे. तर 8 आहे, स्थिर आहे. स्थिरांक काय, हे स्थिर आहे बरोबर आहे. डी हा स्थिर आहे म्हणून याला आपल्याला जर असं सारख्या किमती येत असेल तर त्याला अंकगणितीय श्रेणी आहे म्हणता येते. जर नसेल सामायिक फरक स्थिर नसेल तर त्याला अंकगणितीय श्रेणी म्हणता येणार. तर मुलांनो आपल्या चॅनलला लाईक आणि फॉलो करून